टेटची परीक्षा अगदी जवळ आलेली आहे आणि तुमचा सराव तर झालाच पाहिजे या दृष्टिकोनातून 5, 6, 7, 8 असे 10 पर्यंतचे प्रश्न आपण सरावासाठी घेत आहोत. सरावासाठी घेतलेला हा पहिला प्रश्न आहे जो की वेन डायग्रामशी रिलेटेड आहे. मित्रांनो, वेन डायग्रामशी रिलेटेड आपल्याला अन्य काही प्रश्न येत असतात, जसं की वेन क्लासिफिकेशन आणि त्याच्यानंतर सिलोजिझम नावाचं चॅप्टर. आता हा प्रश्न बघा, बहुभुजाकृती, चौकोन आणि आयत या ठिकाणी हे येतं वेन डायग्रामशी रिलेटेड आणि वेन डायग्राम तुमच्या पुढे 4 आहे आणि तुम्ही लगेच त्याचं आन्सर देऊ शकता जर हे घटक आणि याच्यावाली तुम्हाला स्पेशालिटी माहीत असेल तर. आता बघा, हा चौकोन आहे आणि आयत. तुम्हाला एवढं माहीत असेल की सर्व आयत हे चौकोन असतात, म्हणजे कुठलाही जरी आयत घेतला तर तो चौकोनच असतो एक प्रकारे. म्हणून सर्व आयत हे चौकोन असतात. आपल्याला पहिला राऊंड हा आयताचा काढावा लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावर आपण काढणार आहोत चौकोनाचा राऊंड. आता याच्यामुळे काय होते की सर्व आयत हे चौकोन आहेत. आता सर्व चौकोन हे बहुभुजाकृतीमध्ये इन्क्लूड होतात. पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन याच्यामध्ये हे इन्क्लूडच होणार आहे. म्हणून हा जो बहुभुजाकृतीचा आहे त्याचा येणार आहे हा राऊंड. म्हणजे याला आपण म्हणणार आहोत बहुभुजाकृती. भुजाकृती, येस. म्हणजे सेम टू सेम डायग्राम कुठे मॅच होते तर सेकंड ऑप्शन मध्ये मॅच होते. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे, सेकंड ऑप्शन राईट आहे. देन सेकंड क्वेश्चन आहे तो म्हणजे सिम्प्लिफिकेशनचा. लक्षात घ्या, सिम्प्लिफिकेशन. मी का सांगतो हे, कारण की तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा कोणत्या चॅप्टरशी रिलेटेड आहे हे माहीतच झालं पाहिजे, म्हणजे तुमचा सिलेबस कव्हर होताना दिसतोय. या ठिकाणी सरळ रूप द्यायच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. 16 गुणिले 12 प्लस 38 डिवायडेड बाय 12 प्लस 8 वजा 25 आहे इज इक्वल टू व्हॉट. आता 16 गुणिले 8चा गुणाकार करावा लागेल, बॉडमाच्या नियमानुसार हे करावं लागेल. 12 सकम 72, हातचे आले 7, 12 1 12 7 किती झाले 19. ठीक आहे, या ठिकाणी याची बेरीज आपण जर केली 8 आणि 2 काय होते तर 10 होते. इथं आपण करूया, 8 आणि 2 झाले 10, त्याच्यानंतर हातचा 1 दिला आणि 9 आणि 4 किती झाले तर 13, पुन्हा हातचा 1 किती दिला तर हे झाले 230. 230 आणि हे किती मग तर याच्यावाले होतात 20. 20 वजा 25 म्हणजे हे काय झाले तर वजा 5. मित्रांनो, या ठिकाणी भाग देऊया आपण. 5 1 5, 5 20 आणि 5 सकम 30. या ठिकाणी 46 मायनस असं डिवायडेड बाय -1 आलं. आता हा जो मायनसचा आहे हा बरोबर इथे येत असते असं सुद्धा आपण लिहू शकतो आणि याला आपण डायरेक्टली -46 असं लिहिणार. सो प्रॉपर आन्सर आपल्याला आलेला आहे 4th. तिसरा प्रश्न घेऊ. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगतो की क्लासद्वारे टेस्ट सिरीज लॉन्च करण्यात आलेली आहे, ज्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 10 पेपर मिळतात आणि हे सर्व पेपर IBPS पॅटर्नचा सिलेबस फॉलो करते. हे 10 पेपर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 770911 या 9501 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. हे सर्व पेपर तुम्हाला मोबाईलवर तसेच तुम्हाला ते लॅपटॉपवर सुद्धा सोडवता येतात. फी आहे 200 रुपीज, तुम्ही मला पेमेंट करू शकता. चला पुढे जाऊया. आता 4था प्रश्न सरळ रूप द्यायच्या संदर्भात आहे, मात्र खूपच डेंजर असा प्रश्न आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तो सोडून पण बघू शकता. नंतर मग मी सोडवलेलं जे काही कॅल्क्युलेशन असेल त्याच्याशी तुमचं आन्सर जर मॅच झाला तर बरोबर आहे. आता बघा, या ठिकाणी हा प्रश्न आहे 46 प्लस 25 भागिले 100. का बरं? कारण की कोणत्याही संख्येला जर टक्केचं चिन्ह लागलेलं असेल तर डिवायडेड बाय 100 वन लागते. आता ऑफ म्हणजे काय होते गुणाकार. हा काय आहे x प्लस 1289 बरोबर 1340. मित्रांनो, सर्वप्रथम आपण काय करू की इथे कुठे काय भाग जाते का ते बघूया. भाग जातो 25 1 25, 25 1 100 झाला. हा जो एवढा जो आहे 46 हा प्लसचा इकडे होणार आहे -46. -46 आपण करूनच घेऊ म्हणजे हा येणार आहे बघूया किती येते तर 1294 येणार. आता या ठिकाणी किती 10तून 6 गेले 4 आले, हातचा 1 9 आले आणि हातचा 1 दिल्यानंतर हे 1294 या ठिकाणी आले. आता इथे खूपच स्टेप महत्वाची आहे. याचा संबंध आपण याच्यासोबत लावू नये, याला शेवटपर्यंत जैसे ते ठेवू एवढ्या भागाला. आणि हा जो 1/4 आहे हा काय 1/4 इंटू आहे. 1/4 इंटू म्हणजेच गुणाकार. याला आपण ज्यावेळेस इकडे नेतो, इकडे बरोबरच्या चिन्हाच्या इकडे जर आणतो तर त्यावेळेस गुणाकाराचा गुणाकारच राहते, मात्र खालची संख्या वर जाते आणि वरची संख्या खाली येते, म्हणजे अंशाचा छेद आणि छेदाचा अंश होतो म्हणून 4 वर जाते आणि डिवायडेड बाय 1 येते. आता 1 कधी लिहायचा नसतो. आता याचा जर गुणाकार केला तर 4 × 16 हातचा 1 4 9 36 1 37 हातचे आले 3 4 2 8 आणि 3 11 हातचा 1 4 आणि 1 किती झाले 5. म्हणजे हा झाला त्याचा गुणाकार. आता शेवटच्या स्टेप्सवर आपण आलो. कोणत्या? ह्या
सो x प्लस 1289 या ठिकाणी आले. हे जे प्लस आहे प्लसचे होणार आहे मायनस. आता या ठिकाणी मायनस जर आपण केले 1289 तर आपल्याला प्रॉपर आन्सर येते. 6तून 9 जात नाही म्हणून 16तून 9 गेले. सो त्या ठिकाणी येतं 16तून 9 गेले तर 7 उरतात. झालं की नाही. हातचं एक या ठिकाणी द्यावं लागेल. 7तून 9 गेले म्हणजे 7तून 9 जात नाही म्हणून 17तून 9 गेले 8 राहते. हातचा एक या ठिकाणी दिला. आता 1तून 3 जात नाही मात्र 11तून 3 गेले. 11तून 3 गेले तर या ठिकाणी पुन्हा 8 आणि 3 11 होते. हातचा एक या ठिकाणी दिला. 5तून 2 गेले तर या ठिकाणी 3 राहिले. म्हणजे प्रॉपर आन्सर आपल्याला आलेला आहे 3887. ठीक आहे. सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. नेक्स्ट क्वेश्चन चौथावाला. या ठिकाणी बघा आपल्याला काय विचारलं गेलं तर चक्रवाढ व्याज काढायला विचारलं गेलं. आणि चक्रवाढ व्याज काढायला विचारलं गेलं मात्र किती टक्केने तर 4%. 4%लाच तुम्ही फोकस करा. आणि ह्या टक्केचं आपल्याला थोडंसं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागतं. याच्यामध्ये प्लस ॲड करा आणि डिवायडेड बाय 100 करा. याच्यामध्ये प्लस 100 ॲड करा आणि 100 डिवायडेड बाय करा. सो याचं कन्व्हर्जन कसं होणार आहे तर 104 काय होणार आहे 104 भागिले 100 होणार आहे. या ठिकाणी जर बघितलं तर 2 पंचे 10 2 दोन्ही 4 या ठिकाणी 2 पंचे 10 इथं असं आलं. या ठिकाणी 26 भागिले 25 येते. झालं. हे 26 भागिले 25 2 वर्षासाठी आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचा आहे. म्हणजे 2दा आपल्याला त्याचा गुणाकार करायचा आहे. जर 3 वर्षासाठी असेल तर 3दा गुणाकार करायचा. सो 26 भागिले 25 गुणिले 26 भागिले 25 आणि गुणिले काय येणार आहे तर 5750. 5750 एवढं केलं की पुन्हा ती व्हॅल्यू 5750 याच्यातून वजा करायची. सोपं आहे. आता 25 एक 25 25 दोन्ही 50 उरले 7 झाले 75. 25 3 75 या ठिकाणी 0. पुन्हा या ठिकाणी असा भाग आपण देऊ शकतो का यस बिंदासपणे देऊ शकतो. कसा तर 5 5 25 5 21 आणि 5 30 झालं. एवढं तुम्ही केलं. एवढं केल्यानंतर पुन्हा 5चा भाग जाऊ शकतो का तर 100% जाऊ शकतो. 5 1 5 5 9 45 उरला किती 1 झाले किती 1 चे आता 10 आणि 5 दोन्ही 10 म्हणजेच 9.2 या ठिकाणी येऊ शकते. सो आता लक्षात घ्या 26 गुणिले 26 गुणिले 9.2 एवढ्या तुम्ही गुणाकार केल्यानंतर त्याच्यातून 5750 वजा करा. 26चा वर्ग पाठच पाहिजे. 26 गुणिले 26 म्हणजे 26चा वर्ग तुम्हाला पाठ पाहिजे की नाही. सो 676 येतो गुणिले 9.2. ओके. आता याचं कॅल्क्युलेशन करावंच लागणार आहे तुम्हाला. बेस सकम आता इथे बघा बेस सकम 12 हातचा 1 बेसाठी 14 ने किती 15 हातचा पुन्हा 1 बेस सकम 12 ने किती 13 एवढं आलं. नंतर असा क्रॉस दिला 9 सकम 54 5 9 साठी 63 आणि 63 आणि 5 68. सो 6 आले हातचे. 9 सकम 54 आणि 6 म्हणजे हे झाले 60 झालं. या ठिकाणी 2 9 8 आणि 3 11 हातचा 1 2 आणि या ठिकाणी येतं 6 म्हणजे 62,192 या ठिकाणी आले. सो देअरफॉर 62,192 ते 62,192 नसून मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणजे आपण या ठिकाणी एका अंकानंतर पॉईंट देणार. ते आहे ओरिजिनल 6219.2. आता त्याच्यातून हे वजा करावं लागेल. मायनस आपण 5750 वजा करणार तर आपल्याला प्रॉपर चक्रवाढ व्याज निघणार आहे. या ठिकाणी 2 पॉईंट इथं दिला इथे 90 येणार. 11तून 5 गेले 6 राहिले हातचा एक या ठिकाणी दिला. 12तून 8 गेले तर 4 राहिले हातचा एक या ठिकाणी दिला तर म्हणजे 469.2 असं त्याचं आन्सर निघते दादा. सो मॅच होते या ठिकाणी डी मध्ये. डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 5वा प्रश्न आणि या सिरीजचा शेवटचा प्रश्न घेऊया आपण. यस 5 6 7 8 9 10 असे प्रश्न जरी तुम्ही केले ना सरावामध्ये तर तुमचं क्रॅकच होणार ते टेट. ठीक आहे. या ठिकाणी सुमारे किंमत म्हणजे अप्रोक्सिमेट व्हॅल्यू काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे अप्रोक्सिमेशन नावाच्या चॅप्टरशी रिलेटेड अप्रोक्सिमेशन नावाच्या चॅप्टरशी रिलेटेड हा प्रश्न आहे. या ठिकाणी काय करायचं असते ते तुम्हाला बेसिक सगळंच माहित आहे की पॉईंट नंतर हा 8 आहे म्हणून 20 चे 21 करायचे 21चा वर्ग म्हटला झालं. आता या ठिकाणी पॉईंट नंतर 6 आहे म्हणजेच 3717 म्हणावं लागेल डिवायडेड बाय हे 59 आहे बरोबर x इंटू 4 वजा याला पॉईंट नंतर 8 आहे म्हणून याला 72 करावं लागेल. 1 न वाढवावं लागेल. काय केलं आपण 1 1 न वाढवलेला आहे. 21चा वर्ग सगळ्यांनाच माहित आहे जो की 441 येतो वजा
आता या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करावंच लागेल. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59. 53 59 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या जर असेल ना मित्रा तर आपल्याला भाग डायरेक्ट द्यावा लागतो. मग काय करायचं, 5 × 30 5 × 7 35 म्हणजेच या ठिकाणी 59 चे 60 लक्षात घ्या आणि इथं 360 लक्षात घ्या. तर 6चा भाग जाताना मला दिसतो. म्हणजे इथं 6 जर घेतले 6 9 54 5 6 5 30 आणि 5 35 बघा म्हणजेच 354 झाले. म्हणजे इथं 6चा भाग गेला असं समजा. मग 371 मधून 354 आपण वजा करू. 371 मधून 354 जर वजा केले तर या ठिकाणी 7 4 11 हातचा वाला 1, या ठिकाणी 1 उरतो म्हणजे 17 राहिले. आता हे जर 17 आपण बरोबर इथं मॅच केले तर होतात 177. आता 177 जर म्हटलं तर 59 गुणिले 3 59 गुणिले 3 म्हणजेच बरोबर 177 होणार. 3 9 27 2 3 9 15 2 किती 17 म्हणजे इथे गेला भाग 63चा. बरोबर, डायरेक्टली तुम्ही तुमच्या स्किलनुसार त्याचा भाग द्या. 63चा भाग दिला बरोबर. या ठिकाणी काय आहे तर लक्षात घ्या, हे आहे 4x वजा 72 आहे. आता याचं कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. या ठिकाणी 11तून 3 गेले तर किती उरतात, 8 आणि 3 11 होते. सो 8 या ठिकाणी आले. हातचा एक या ठिकाणी दिला तर या ठिकाणी 4तून 7 जात नाही, मात्र 14तून 7 गेले 7 राहिले. हातचा एक दिला तर इथं 378 आले. बरोबर 4x वजा 72. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की हे जे वजाचं चिन्ह आहे वजा 72 हे कट करून इकडे प्लस होणार. सो प्लस जर आपल्या या ठिकाणी जर आपण प्लस केले तर 72 असे प्लस होतात आणि या ठिकाणी 0 हातचा 1 7 14 किती 15 हातचा 1 म्हणजे 450 आले. आता शेवटी आपल्याजवळ काय आलं की 450 बरोबर 4x. सो मी या ठिकाणी याला लिहून देतो आणि प्रॉपर आन्सर शेवटी आपण काढूया. कसं येतं बघा, 450 बरोबर 4x. हा जो इंटू 4 आहे म्हणजेच गुणिले जो 4 आहे तो इकडे होणार आहे भागिले 450 भागिले 4. आपला प्रॉपर आन्सर या ठिकाणी आलेला आहे. 4 1 4 4 1 4 4 1 4 उरला किती 1 झाले किती 10. सो 10 झाले तर 4 दोन्ही काय झाले 8 झाले. 4 दोन्ही 8. मग पुन्हा 2 उरतात म्हणून 4 पंचे 20 होते. 112.5 आन्सर येते. सो 112.5 आन्सर आलेला आहे. मात्र सुमारे किंमत म्हणजे अप्रोक्सिमेट व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे म्हणून त्याच्या जवळची कोणती येणार आहे तर 4th मध्ये असणारे 112 येणार आहे. 4th ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. प्रश्नाचं स्वरूप काय होतं ते लक्षात घेऊनच आपण अप्रोक्सिमेट व्हॅल्यू काढलेली आहे. अशा पद्धतीनं प्रत्येकच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5-6 प्रश्न शिकवणार, मात्र ते प्रश्न वेगवेगळ्या चॅप्टरशी रिलेटेड असणार आहे. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.